कन्नड तालुक्यातील शेलगाव ग्रामपंचायत परिसरात विविध सार्वजनिक आणि धार्मिक ठिकाणी हायमास्ट लाईट बसवण्यात आलेले आहेत। जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पवार यांच्या निधीतून आणि सरपंच विलास मनगटे यांच्या पाठपुराव्यामुळे गावात कायमस्वरूपी प्रकाश व्यवस्था उपलब्ध झाले। अल्पसंख्याक निधीतून 3 लाख रुपये खर्च करून गणपती मंदिर परिसर, कब्रस्तान परिसर आणि अभिटीतील शेत परिसरात 3 हायमास्ट लाईट बसवण्यात आलेत। तसंच रावसाहेब पवार यांच्या स्वनिधीतून गावातील विविध भागात 4 लाईट बसवण्यात आल्यात। या सुविधेमुळे गावातील सार्वजनिक ठिकाणं, वस्त्या आणि धार्मिक स्थळं प्रकाशमान झालेत। ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत रावसाहेब पवार आणि सरपंच विलास मनगटे यांच्या प्रयत्नांचं कौतुक केलंय। नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील वासरी येथील शेतकरी पांडुरंग येडे यांनी रेतीघाट प्रकरणात अन्याय झाल्याचा आरोप करत मुख्यमंत्री, महसूल मंत्री, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे निवेदन सादर केलंय। रेती लिलाव प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा दावा करत वारंवार तक्रारी करूनही कारवाई झाली नसल्याचं येडे यांनी म्हटलंय। या प्रकरणात सुमारे 20 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा दावा त्यांनी केलाय। संबंधित कागदपत्रही निवेदनासोबत सादर केलेत। या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि नुकसानग्रस्त भागाची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी येडे यांनी केली आहे। दरम्यान या आरोपांबाबत प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही। माझं नाव पांडुरंग पंडित येडे, राहणार वासरी तालुका मुदखेड, जिल्हा नांदेड। मी मुदखेड तालुका छावा संघटना तालुका अध्यक्ष आहे आणि माझ्या मागण्या जी माझी ह्या शासकीय अधिकाऱ्याने फसवणूक केली आहे, माझी 20 लाख रुपयाची नुकसान केली आणि माझ्या मागण्याचं कसं आहे, मी म्हणलं बाबा हे का कसं मला तुम्ही 1,09,000 कशामुळे देता? ते म्हणले घ्या तुम्ही, आम्ही देतो, आम्ही पुन्हा देतो म्हणून माझी त्यांनी साईन पिन घेतली। येऊन मग पुन्हा म्हणतात तुमचं आमचं मिटलं आता, म्हणून मला हे उपोषण करायची वेळ आली। आणि माझ्या मागण्याची जरांगे पाटील त्यांना मी असं हे करतो की त्यांनी स्वतः येऊन माझ्या हे मागण्यांचं हे करावं, असं माझं म्हणणं आहे। भेटलो ना, मी मुदखेड तालुक्यामध्ये तहसीलला पण निवेदन दिलं बरेच वेळ। मी आज कंबती 2023 पासून झटतो, त्याच्यामध्ये मला न्यायच भेटला नाही म्हणून मला हे उपोषणाची वेळ आली। कुणी प्रमाणपत्र हे पण देत नाहीत। कलेक्टरला जो बोललं कलेक्टर साहेब म्हणतात तहसीलला जा, तहसीलकडे गेलं तहसील म्हणते कार्यकर्त्याला कोणी जरी गेलं तुम्ही काय करा, कलेक्टर साहेबाकडे जा, मला अधिकार नाहीत, असं यांचं बोलाबोली चालू आहे। आणि आमच्यावर गुन्हे दाखल केले या आंदोलनामध्ये, ते गुन्हे मागे घ्या म्हणून सांगले सरकारनं, आता गुन्हे मागे घेत नाहीत। आम्हाला गेल्या पेशीला आता 15 तारखेला आमची पेशी आहे मुदखेडला, ते म्हणतात तिथून नांदेडला घ्या तुम्ही तुमचा केस, अजून पैसे भरा। असल्या याचे उडवाडीचे उत्तर चालू होते, सरकारचे बी आहेत आणि शासनाच्या लोकांचे। त्याचं काय चालू आहे ते आम्हाला कळत ना काही। मुदखेड तालुक्यामध्ये कोणती प्रमाणपत्र वितरित झालेत का? मुदखेड तालुक्यात एक बी कोणी प्रमाणपत्र भेटलं नाही आतापर्यंत अद्याप। कोणी गेलं त्यांना उडवाडीचे उत्तर, आमच्याकडे अधिकार नाहीत, कलेक्टर ऑफिसला जा। अकोट शहर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत गोवंश जातीच्या जनावरांचे मांस जप्त केले। गाजी प्लॉट परिसरात केलेल्या कारवाईत आरोपी अब्दुल वहीद अब्दुल शकील याच्याकडून सुमारे 50 किलो मांस, वजन काटा, लोखंडी सुरी आणि इतर साहित्य असा एकूण 13,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी अकोट शहर पोलीस ठाण्यात प्राणी संरक्षण अधिनियम 1976 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ठाणेदार किशोर जुनघरे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली। पुढील तपास पोलीस करत आहेत। अयोध्येतील श्रीराम मंदिरातील कथित देणगी चोरी प्रकरणाच्या निषेधार्थ नागपूर शहर काँग्रेसनं ऐतिहासिक पोद्दारेश्वर राम मंदिराबाहेर रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन केलं। शहर काँग्रेस अध्यक्ष प्रफुल्ल गुडदे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी भजन करत निषेध नोंदवलाय। श्रीराम भक्तांच्या श्रद्धेशी विश्वासघात झाल्याचा आरोप करत या प्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक आणि सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली। तसंच दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करून मंदिरातील देणगी व्यवस्थापन अधिक पारदर्शक आणि उत्तरदायी करण्याची मागणी देखील करण्यात आली। आंदोलनानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मंदिरात जाऊन प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतलंय। डकेती झाली, त्याला फक्त चोरी मानता येणार नाही, डकेती झाली। केंद्र सरकारनं जे ट्रस्ट नियुक्त केलेली होती त्या ट्रस्टच्या देखरेखीखाली भाविकांच्या श्रद्धेसोबत, त्यांच्या भावनासोबत ज्या पद्धतीचा खेळ झाला, लोक भावनेनं, श्रद्धेनं दानपात्रामध्ये दान टाकतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये तेथून लूट झालेली आहे, मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे। आणि ते धंद्याचं केंद्र अयोध्येमध्ये त्यांनी निर्माण करण्याचा जो प्रयत्न केला, त्याचा व्यवहार केला, जनतेच्या भावनांसोबत व्यवहार केलेला आहे, त्याच्या विरोधामध्ये हे आंदोलन आहे। आणि ह्या संपूर्ण घडामोडीवर
RSS BJP मौन धरून बसलेलं आहे की ते रामाच्या नावावर मतं मागत होते, रामाच्या नावावर निवडणुका लढवल्या आणि भावनेच्या बाजार यांनी मांडलेला आहे. त्याच्या विरोधातलं हे आंदोलन आहे. या संदर्भामध्ये जी SITचं गठन करण्यात आलेलं आहे ते फक्त तोंडाला पाणी पुसण्याचं काम आहे. याची निष्पक्ष न्यायाधीशाच्या माध्यमातून चौकशी होऊन जे दोषी आहेत, जे डकेत आहेत, त्यांना सजा झाली पाहिजे, यासाठीचं हे आंदोलन आहे. मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणी मंत्री गिरीश महाजन घटनास्थळी दाखल झालेत. जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मदत पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळाला भेट दिली आणि मदत कार्याची प्रत्यक्ष पाहणी केली. अतिशय दुर्दैवी घटना आज या ठिकाणी घडलेली आहे. अतिवृष्टीमुळे गेल्या जवळपास 30-35 तासामध्ये जो 600 मिलीमीटर पाऊस मला जी माहिती मिळाली त्या ठिकाणी झालेला आहे. आणि त्यामुळे कधी अपेक्षाही केली नसेल आपण, म्हणजे विचारही मनात आला नसेल अशा पद्धतीने या कचरा डेपोमध्ये सगळं पाणी शिरलं आणि त्यामुळे तो सगळा कचरा वाहून आला आणि एवढी मोठी इमारत म्हणजे पत्त्यासारखी त्या ठिकाणी खाली पडलेली आहे. आणि त्यामध्ये आकडे थोडेफार 1-2 जणांचा फरक पडेल, पण 18 आणि 5 23 जण या ठिकाणी होते सुरुवातीला. त्यातले 5 जण सुखरूप इमारत पडताबरोबरच ते बाहेर आल्या का ते वरच्या मजल्यावर होते, त्यांना थोडं खरचडलेलं आहे. 6 जणांना सगळ्या टीमने बाहेर काढलेलं आहे. या ठिकाणी NDRF आहे, या ठिकाणी फायर ब्रिगेडचे सगळे जवान अविरत मेहनत करत आहेत, SDRF आहे, या ठिकाणी सेनेचे जवानांना या ठिकाणी बोलवलेलं आहे. सगळं युद्धपातळीवर काम चाललेलं आहे आणि त्यांनी 6 लोकांना बाहेर काढलं, म्हणजे 6 आणि 5 11 झाले 23 पैकी. आता 3 लोकांना फायर ब्रिगेडचे जवान आहेत, ते खाली जाऊन तिथे थोडं होल केलेलं आहे आणि त्यातून जाऊन त्यांचा संपर्क झाला. त्यांना चहा बिस्किटही त्या ठिकाणी देऊन आलेले आहेत, तिथपर्यंत हात पोचलेला आहे. ते बोलत आहेत पण त्यांना काढता येत नाही. काढता येत नाही यासाठी की त्या ठिकाणी जो मलबा पडलेला आहे तो त्यांच्या पायावर आहे. बीम आहे तिथला या बांधकामाचा, बिल्डिंगचा, इमारतीचा, तो त्याच्या पायावर त्या ठिकाणी. त्यामुळे त्यांनी सांगितलं की आमचा पाय हलत नाही आहे, पायाला खूप दुखतं आहे आणि म्हणून ते काढता येत नाही त्या ठिकाणून. आणि म्हणून आता सगळा हा मलबा साफ करण्याचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे. म्हणजे अजून जवळपास 12 जणं, म्हणजे त्यातले 3 जणं कॉन्टॅक्टमध्ये आहेत. अजून खालून 3 ते 4 जणं बोलत आहेत, आवाज त्यांचा येतो आहे, पण आपण अजून तिथपर्यंत आपण पोचलो नाही, म्हणजे आपल्याला ते दिसलेले नाही आहेत. आणि म्हणून अशा पद्धतीने आता हे सगळं वॉर लेव्हलवर, युद्धपातळीवर काम चाललेलं आहे. काही करून आता, कारण शेवटी तिथेही लिमिटेशन आहे, सगळ्या मशीन एकदम 5-7 लागू शकत नाही. 2 मशीनने काम चाललं आहे, ते झालं की दुसऱ्या येतात, असं आळीपाळीने काम त्या ठिकाणी चाललेलं आहे. पण 24 तास आम्ही या ठिकाणी काम करतो आहोत. सगळे महापालिका असेल, त्यांचे अधिकारी आहेत, कमिशनर आहेत, तिथे CP साहेब आहेत, सगळेजणं आमचे आमदार या ठिकाणी आहेत 2 आणि सर्वच जणं महापौर या ठिकाणी आहेत. सगळेजणं या ठिकाणी थांबलेले आहेत. पण शेवटी जागा कमी आहे आणि सावकाश काम करावं लागणार आहे. एखाद्या वेळेला JCB पोकलँडचा धक्का वगैरे लागला कुठे आणि इमारत पुन्हा खाली आली तर आतमध्ये आपल्याला एक माणसाचा जीव हा महत्त्वाचा आहे. आमचा प्रयत्न आहे की एकही कॅज्युअल्टी होणार नाही, कोणी याच्यामध्ये आपलं त्याला प्राण त्याचा गमवावा लागणार नाही. अशा पद्धतीने हे ऑपरेशन चाललेलं आहे. थोडा वेळ लागेल, सकाळपर्यंत चालेल, पण रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात मुसळधार पावसामुळे कोळंबे हायस्कूल लगतच्या डोंगराचा मोठा भाग खचल्यानं विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय. शाळेलगत सुमारे 150 मीटरचा डोंगर भाग खचल्यानं विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. शाळेत 5वी ते 12वी पर्यंत 400हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. डोंगराचा आणखी भाग कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जाते. मुंबई गोवा महामार्गाच्या कामादरम्यान झालेल्या डोंगर कटाईमुळे हा धोका वाढल्याचा आरोप शाळा प्रशासनानं केलाय. संबंधित यंत्रणांकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस उपाययोजना झाल्या नसल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी तातडीनं संरक्षणात्मक कामं करण्याची मागणी शाळा प्रशासन आणि पालकांनी केली आहे. कोळंबे परिसर विद्याप्रसारक मंडळ कोळंबे, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी मी अध्यक्ष आहे. आम्ही वारंवार शासनाकडे या गोष्टीचा म्हणजे लँडस्लाईड होऊन शाळेला धोका निर्माण होणार आहे हे पहिलंच पत्र 2025ला दिलेलं होतं. तिथपासून आजपर्यंत कलेक्टर साहेबांना पण पत्र दिलेलं आहे. तरी ती रोडपासून 100 फूट उंचीवर तरणीवर शाळा आहे आणि तिथेच गटारीज आणि बाथरूम तिथे सगळं आहे. तरी शासनाला वारंवार विनंती करून कलेक्टर साहेबांना मी हे पत्र पण दिलेलं होतं की आम्हाला नाईलाज असतो, उपोषण करायला लागेल, रोड बंद करायला लागेल. तरी पण त्यांनी आज तागायत कुठलाही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी इथे कोणी आलेलं नाही, बघायला पण आलेलं नाही. आता ती धरण कोसळले,
तिथे पोल पडला आहे, ती झाडं पडलेत आणि कधीही ती बिल्डिंग खाली येण्याचा धोका निर्माण झालेला आहे. आणि विद्यार्थ्यांना शासनाकडे त्याचं मूल्यांकन करावं आणि त्याचे आम्हाला हे द्यावं आणि आधी त्यांनी येऊन आम्हाला सल्ला द्यावा की ह्याच्यात मुलं बसवायचे आहेत की नाही, एवढं आधी पहिलं. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि वेगवान वाऱ्यामुळे वीज वितरण व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये वीज पुरवठा खंडित झालाय. ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. रत्नागिरी तालुक्यातील हरचेरी गावातील खाकेवाडी इथं गेल्या 6 दिवसांपासून वीज नसल्यानं तब्बल 35 घरातील नागरिक अंधारात जीवन जगतायत. दरम्यान जिल्हाभरात महावितरणचे उच्च दाबाचे 418 तर लघु दाबाचे 1204 पोल कोसळलेत. सुमारे 3,80,00,000 रुपयांचं नुकसान झालंय. वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणकडून 49 एजन्सीच्या माध्यमातून युद्ध पातळीवर दुरुस्तीचं काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली. खाकेवाडी हरचेरीतून खाकेवाडी ज्या दिवशी पाऊस व वारा सुटला त्याच्यामुळे आंब्याची फांदी वारेवर पडली. आम्ही कॉन्ट्रॅक्ट वारमनजवळ केलं, वारमन येऊन गेला, परंतु त्याने काय परत फिरकलाच नाही. आज जवळजवळ 35 घरं काळोखात आहेत. काळोखात रॉकेल पण नाही, त्याच्यामुळे बत्ती पण लावता येत नाही. काळोखात कसे दिवस काढायचे हे तुम्हीच सांगा. काय नेमकं झालंय? वाऱ्यामुळे आंब्याची टाळी पडली, त्याच्यामुळे काय आलं? त्याच्यामुळे वारे तुटल्या. माझे नाव संदीप शंकर खाके, राहणार हरचेरी चिंचवाडी खाकेवाडी. आज जवळजवळ 5-6 दिवस झाले, लाईट नाही. झाडाची फांदी पडल्यामुळे आज सर्व 35 कुटुंब आज या अंधारामध्ये आहेत. आणि मेन म्हणजे शाळेचे विद्यार्थी यांना अभ्यास करायला पण भरपूर प्रॉब्लेम होत आहे. तर लवकरात लवकर याचा शहानिशा करून लाईट लवकरात लवकर चालू करावी अशी आमची सर्वांना विनंती. राज्यातील शिक्षकांवर लादण्यात आलेल्या अशैक्षणिक कामांच्या निषेधार्थ आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी रत्नागिरीत शिक्षकांचा विराट मोर्चा काढण्यात आला. माळ नाका ते जिल्हा परिषद कार्यालय असा हा मोर्चा निघाला. जिल्ह्यातील अनेक शाळा बंद ठेवत हजारो शिक्षक या आंदोलनात सहभागी झाले. यावेळी शिक्षकांनी जोरदार घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधलं. मतदार यादी पुनरीक्षण, BLO सारख्या अशैक्षणिक कामांमुळे शिक्षकांवर अतिरिक्त ताण येतोय. अशा कामामधून शिक्षकांची कायमस्वरूपी मुक्तता करावी अशी प्रमुख मागणी करण्यात आली. तसंच सेवेत असलेल्या ज्येष्ठ शिक्षकांसाठी TETची अट शिथिल करावी, सेवेतील अस्थिरता दूर करावी, सेवा ज्येष्ठतेनुसार पात्र शिक्षकांना तातडीनं पदोन्नती द्यावी आणि शैक्षणिक गुणवत्ता टिकवण्यासाठी जाचक संचार मान्यता धोरण मागे घ्यावं अशा विविध मागण्याही आंदोलनकर्त्यांनी केल्या.